श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ हा निव्वळ एक योगायोग नाही आहे, तर आजच्या या संदेशातून स्वामी स्वतः तुमच्याशी बोलत आहेत. आजच्या या संदेशातून स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. त्यामुळे आजच्या या संदेशाला तुम्ही पाहून दुर्लक्ष करू नकात. आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या सर्व संकटाचे निराकरण येथेच होईल. त्यामुळे आजचा हा संदेश तुम्ही मधूनच सोडून देऊ नकास. लक्षात ठेवा, आजच्या या संदेशातून कदाचित तुमचे जीवन नवीन सुरू होऊ शकते. नवीन पर्व तुमच्या जीवनाचा या संदेशातून सुरू होऊ शकतो. त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये यश हे नशिबाने मिळत नाही. यश मिळवण्यासाठी कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. जो व्यक्ती प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याला आयुष्यात यश हे नक्कीच भेटते. जो व्यक्ती कष्टामध्ये मागे पडत नाही त्याला आयुष्यामध्ये नक्कीच त्याच्या यश हे भेटतेच. या उलट जो व्यक्ती कोणतेही कष्ट न करता फक्त यशाची अपेक्षा करत असतो त्याला अपयशाशिवाय दुसरे काहीच भेटत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जर का तुम्हाला यश मिळवायचे असेल तर आपले कष्ट हे प्रामाणिक ठेवा. आपल्या कष्टांना आपल्या जिद्दीची आणि मेहनतीची साथ द्या. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे जास्त प्रामाणिकपणे कष्ट करचाल आणि त्या कष्टामध्ये सातत्य ठेवचाल, यश हे तुम्हाला तेवढं लवकर भेटेल. त्यामुळे यश मिळवण्यासाठी सत्याच्या मार्गाने सतत प्रयत्न करत चला. कष्टाला घाबरू नका. आपले कष्ट हे प्रामाणिकपणे करा. एक दिवस हा तुमचा नक्कीच येईल. ज्या दिवशी तुम्हाला हवे असणारे यश हे तुम्हाला भेटेलच. तो दिवस कधी यायचा हा सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुम्ही जेवढे प्रयत्न करचाल, तुम्ही जेवढे प्रामाणिक कष्ट करचाल तेवढे लवकर तुम्हाला यश मिळेल. त्यामुळे यश हे एका रात्रीत मिळत नाहीत, ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. यश हे सतत कष्ट करत सातत्य ठेवून भेटत असते. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी आपल्याला यश हे मिळत असते. त्यामुळे जो व्यक्ती दिवसरात्र मेहनत करून कष्ट करून प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो त्याला आयुष्यात यश हे नक्कीच भेटते. जो व्यक्ती प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याला आयुष्यात त्याचे यश नक्कीच भेटते. त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. या उलट जो व्यक्ती फक्त बोलत असतो, कृतीमध्ये काहीही करत नाही, त्या व्यक्ती तो आयुष्यामध्ये वेगळे असे काही मिळू शकत नाही. तो व्यक्ती कोणत्याही गोष्टीत यशस्वी होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर का कोणत्या गोष्टीमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला नशीब जबाबदार नाही, तर तुमचे कष्ट आणि तुमचे प्रामाणिक प्रयत्न हे जबाबदार आहेत. तुम्ही जेवढे तुमचे कष्ट सातत्यामध्ये ठेवचाल आणि आपले प्रयत्न हे प्रामाणिक करचाल, यश हे तेवढेच लवकर तुम्हाला भेटू शकते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये यश हे आपल्या नशिबाने मिळत नाही, तर यश मिळवण्यासाठी कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न करावेच लागतात. स्वामी सांगतात, बाळा, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ ही खूप महत्त्वाची आहे. वेळ ही अमूल्य आहे. आपण आपला अमूल्य वेळ स्वतःला घडवण्यावर खर्च करा. म्हणजेच आपल्याला मग इतरांचे दोष पाहायला वेळ मिळणार नाही. इतरांचे दोष शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवा. लक्षात ठेवा, वेळ ही अशी गोष्ट आहे, ती एकदा गेली की पुन्हा कधीही मिळत नाही. तुमच्याकडे कितीही जरी पैसे असले, तुम्ही काहीही खरेदी करू शकलात तरी गेलेली वेळ तुम्ही कधीच खरेदी करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, एकदा गेलेली वेळ ही परत पुन्हा कधीच येत नाही. त्यामुळे आपल्या वेळेला मौल्यवान करा. आपली वेळ ही खूप मौल्यवान आहे. त्यामुळे आपल्याकडे असणारा वेळ हा पूर्णपणे आपल्या सदुपयोग लावा. आपण आपल्या घडणीमध्ये आपण स्वतःमध्ये चांगला बदल कसा घडू शकतो
या गोष्टींमध्ये आपला मौल्यवान वेळ खर्च करा. दुसऱ्या व्यक्तीचा दोष पाहत बसण्यात तुमचा मौल्यवान वेळ कधीही वाया घालवू नका. याच्यातून तुम्हाला साध्य काहीच होणार नाही. या उलट तुमचा मौल्यवान वेळसुद्धा निघून जाईल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपला वेळेचे मूल्य समजा. आपला वेळ हे खूप किमती आहे. त्याला असंच विनाकारण कोणत्याही गोष्टीसाठी वाया जाऊन देऊ नका. आपल्या वेळेवरती लक्ष ठेवा. आपल्या वेळेचे पूर्णपणे नियोजन करा. आपला दिवसभरातला वेळ कुठे आणि कसा जातो याचे नियोजन करून बघा. आपला वेळ हा सत्कामी लावा. आपल्या वेळेला महत्त्वाच्या ठिकाणी गुंतवा की जेणेकरून त्या वेळेचे तुम्हाला पुढे फायदाच होईल. आपला अमूल्य वेळ हा स्वतःला घडवण्यावर खर्च करा. रोज नवीन आपला वेळ जो आपला मोकळा वेळ आहे त्यामध्ये आपल्याला काय वेगळे शिकता येईल याचा विचार करा. म्हणजे आपण आपला वेळ हा स्वतःच्या घडवण्यावर खर्च केला की आपल्याला इतरांचे दोष पाहायलासुद्धा वेळ मिळणार नाही. इतरांचे दोष शोधत बसण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये बदल घडवा. स्वामी सांगतात, प्रत्येक काम हे वेळेवरती पूर्ण करा. कामाला टाळाटाळ करू नका. आजचे काम उद्यावरती ढकलू नका. वेळेची आणि कामाची कदर करायला शिका. प्रत्येक दिलेली वेळ ही पाळायला शिका. ठरवलेले काम हे त्याच्या वेळेवरतीच पूर्ण करा. त्या कामामध्ये कोणताही आळशीपणा करू नका. त्या कामाला टाळाटाळ करू नका. याच्यातून तुमचेच मोठे नुकसान भविष्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आजचे काम उद्यावरती ढकलू नका. वेळेच्या आणि कामाची कदर करायला शिका. आपले काम हे ठरवलेल्या वेळेनुसारच करा. लक्षात ठेवा, एकदा गेलेली वेळ ही परत पुन्हा येत नाही. वेळ ही दिसत नाही पण खूप मौल्यवान गोष्ट असते. त्यामुळे आपल्या वेळेची आणि इतरांच्या वेळेची सुद्धा कदर करायला शिका. आपला मौल्यवान वेळ आपण कोणत्या कामांसाठी उपयुक्त करत आहोत याचा नीट विचार करा. चुकीच्या ठिकाणी आपला वेळ जर जात असेल तर तो वेळ टाळा आणि तोच वेळ सकारात्मक कामासाठी वापरा. स्वतःला घडवण्यावरती आपला वेळ खर्च करा. लक्षात ठेवा, ज्या माणसाला वेळेची किंमत नसते त्या माणसाला आयुष्यात तो काहीही करू शकत नाही. या उलट ज्या व्यक्तीला त्याच्या प्रत्येक क्षणाची किंमत माहीत असते, त्याचा प्रत्येक क्षण ठरवून खर्च करत असतो, तो व्यक्ती आयुष्यामध्ये सर्व गोष्टी हे नियोजनबद्ध करत असतो. त्याला आयुष्यामध्ये सर्व गोष्टी आपला वेळ आणि त्याचे महत्त्व याच्यावरतीच तो खर्च करतो. त्यामुळे वेळेचे महत्त्व समजून जावा. एकदा गेलेली वेळ ही परत पुन्हा कधीच येणार नाही. त्यामुळे नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आत्ताच वेळेची किंमत ओळखून वेळेचा सदुपयोग करा. आपला वेळ हा चांगली सत्कर्मी लावा. आपण स्वतःमध्ये काय चांगला बदल घडवू शकतो, स्वतःमध्ये काय चांगले विचार आणू शकतो याच्यावरती आपला मौल्यवान वेळ खर्च करा. ना की इतरांचे दोष शोधण्यात, इतरांना नावं ठेवण्यात तुमचा मौल्यवान वेळ तुम्ही वाया घालू नका. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला वेळेची कदर असते तो व्यक्तीच आयुष्यामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने जगू शकतो आणि ज्या व्यक्तीकडे शिस्त असते तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो. श्री स्वामी समर्थ.